नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. तर बघा या ठिकाणी आज DMER मुंबई पदभरती 2025साठी बघा जे की मित्रांनो बघा 2023 वर्षी झालेले मित्रांनो बघा या ठिकाणी आज आपण GK GS व मराठी ग्रामरचे बघा या ठिकाणी एकूण 20 प्रश्न बघा जे की मित्रांनो पद आपलं औषध निर्माता मित्रांनो या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत. म्हणून काय करा मित्रांनो, आजचा बघा हा जो आपला संपूर्ण काय भाग आहे बघा तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत ठिकाणी अभ्यासून घ्या. आणि नवीन वगैरे असाल तर बघा या ठिकाणी आत्ताच आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब मात्र या ठिकाणी आत्ताच करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला काय म्हणतो, लबाडरावांनी बक्कळ साठा करून ठेवला आहे हा हा असे कोणत्या वाक्यप्रचारातून व्यक्त होते. ओके, तर बघा मित्रांनो लबाडरावांनी बक्कळ साठा करून ठेवला आहे मित्रांनो हे असे कोणत्या वाक्यातून वाक्यप्रचारातून बघा या ठिकाणी व्यक्त होते. तर की बघा क्रमांक बेगमी करणे बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की क्रमांक जे की बेगमी करणे या ठिकाणी असणार आहे बघा. लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे दुसरा काय म्हणतो, रणांगण या कादंबरीच्या लेखनाचे श्रेय कोणाला दिले जाते. तर बघा मित्रांनो रणांगण या कादंबरीच्या लेखनाचे श्रेय कोणाला दिले जाते. तर बघा जे की क्रमांक जे की विश्राम बघा बेडेकर मित्रांनो यांना रणांगण या कादंबरीचे बघा लेखनाचे श्रेय मित्रांनो बघा काय तर श्रेय बघा विश्राम बेडेकरांना मित्रांनो दिले जातं, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठिकाणी ठेवायचं. ओके, बघा असू द्या लक्षामध्ये वही पेन घ्या. त्या बघा वही पेनमध्ये मित्रांनो हे सर्व काही जे प्रश्न आहेत बघा नोट डाऊन करून घ्या आणि सर्व काही प्रश्न बघा ठिकाणी पाठांतर करण्याचा मित्रांनो प्रयत्न मात्र करत चला. ओके, पाठांतर बघा दुसरं काही असलं तर असलं परंतु मित्रांनो हे तर प्रश्न बघा तुम्ही पाठच करून घ्या. कारण बघा 2000 मित्रांनो बघा 2023ला झालेला मित्रांनो बघा फार्मासिस्ट या पदासाठी मित्रांनो आजचा हा आपला संपूर्ण पेपर आहे मित्रांनो बघा. या ठिकाणी आपल्या एका विद्यार्थ्याने आपल्याला बघा हे पेपर पुरवलं. त्या मित्रांनो पेपरामध्ये जेवढे काय बघा GK आणि मराठी व्याकरणचे प्रश्न होते मित्रांनो ते या ठिकाणी आपण आज अभ्यासलो आहोत. ओके, ते या ठिकाणी आपण आज अभ्यासत आहोत. उरलं काय तर मध्ये फक्त आणि फक्त आता टेक्निकलचे काही प्रश्न आहेत आणि त्यासोबत या ठिकाणी मॅथचे आहेत. टेक्निकल आणि बघा मॅथचे देखील आपण प्रश्न काय दिवशी घेऊन टाकू. ओके, तर पुढचा प्रश्न बघा तिसरा काय म्हणतो, अचूक वाक्यरचना असलेला पर्याय निवडायचा बघा या ठिकाणी आपल्याला. तर मित्रांनो बघा या ठिकाणी अचूक वाक्यरचना असलेला पर्याय कोणता. तर तो पर्याय एक आहे का बघा शिल्लक कारणासाठी विजेची उपकरणे वापरणे करणे गरजेचे आहे. 2 ही मोहजाल किती दूरपर्यंत पसरली आहे याचीही चौकशी करणे गरजेचे आहे. 3 विजेची शक्य तेवढी बचत करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. आणि 4 लोक अज्ञानपणा वाचवण्यासाठी बचाळपणा करतात. ओके, तर बघा जे की क्रमांक बघा विजेची बघा शक्य तेवढी बचत करणे ही बघा नागरिकाची मित्रांनो जबाबदारी आहे मित्रांनो. हा जो बघा क्रमांक पर्याय आहे मित्रांनो हा या ठिकाणी बघा योग्य पर्याय आहे जो की मित्रांनो अचूक पर्याय आहे. ओके, असू द्या लक्षामध्ये बघा या ठिकाणी काय तर क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे म्हणजे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे प्रश्न क्रमांक 4, माझी जन्मठेप या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत. तर बघा मित्रांनो माझी जन्मठेप या बघा हे जे आत्मचरित्र आहे मित्रांनो या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत. तर बघा जे की क्रमांक विनायक दामोदर सावरकर आहे मित्रांनो. बघा ठिकाणी माझी जन्मठेप मित्रांनो बघा या आत्मचरित्राचे लेखक आहेत बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. बघा जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा मित्रांनो. काही नाही बघा या ठिकाणी GK आणि GS जे आहे बघा GS आणि मराठी व्याकरण जे आहे मित्रांनो एकदम बघा या ठिकाणी साध्या आणि सरळ लेवलचे बघा या ठिकाणी प्रश्नसंच विचारलेले आहेत मित्रांनो बघा 2023च्या परीक्षेमध्ये. म्हणून काय करा अति अवघड तुम्ही या ठिकाणी बघा मराठी व्याकरणचे प्रश्न करू नका. ओके, मराठी व्याकरणचे समानार्थी विरुद्धार्थी असो नाम अनेक वचन एक वचन असे मित्रांनो शब्द आहेत की नाही तुम्ही एकदम सोपे प्रश्न करून घ्या बरं. असे एकदम सोपे प्रश्न करून घ्या. कारण बघा झाले जे मित्रांनो 2023चे मित्रांनो TCS पॅटर्नच्या परीक्षा मित्रांनो या परीक्षेमध्ये देखील बघा TCSला काय एकदम मराठी ग्रामरचे एकदम सोपे प्रश्न बघा या ठिकाणी मित्रांनो विचारलेले आहेत. म्हणून काय करा तुम्ही
यावर्षी देखील बघा जेवढे होतील तेवढे सोप्यातले सोपे तुम्ही मात्र या ठिकाणी बघा प्रश्न कोणताही या ठिकाणी सोडू नका. ओके, अवघड तर कराच, परंतु सोपा प्रश्न तुम्ही या ठिकाणी एकही सोडू नका. ओके, तर पुढे 5वा प्रश्न बघा आता. कामात आळस व हलगर्जीपणा दाखवणे हा आशय कोणत्या म्हणीतून व्यक्त होतो? तर कामामध्ये बघा आळस व हलगर्जीपणा दाखवणे हा आशय कोणत्या म्हणीतून या ठिकाणी व्यक्त होतो, या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर बघा जो की पर्याय क्रमांक उंठावरून शेळी हाकणे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणारे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा पर्याय क्रमांक असू द्या लक्षामध्ये. पुढे खुशाल चेंडू या शब्दाचा समानार्थी आशय असलेला शब्द ओळखायचा बघा या ठिकाणी आपल्याला. तर खुशाल चेंडू या शब्दाचा समानार्थी शब्द जो की मित्रांनो समानार्थी आशय म्हणजेच काय अर्थ असलेला शब्द कोणता? तर बघा जो की क्रमांक ब रांगेल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणारे बाजू की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, काय क्रमांक बघा ब रंगेल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे 7वा काय म्हणतो, एकवचनी अनेकवचनी जोड्यांपैकी चुकीची शब्द जोडी ओळखायची आहे. ओके, तर कुंडी हा शब्द एकवचनी आहे, तर कुंड्या अनेकवचनी शब्द बरोबर. गोणी हा शब्द एकवचनी, गोण्या हा शब्द अनेकवचनी. बांगडी आणि चुडा मित्रांनो बघा ठिकाणी काय तर चुकीची शब्द जोडी आपल्याला ठिकाणी बघा ओळखायची आहे. तर मित्रांनो बांगडी आणि चुडा ही जी मित्रांनो आहे बघा हे या ठिकाणी चुकीची शब्द जोडी बघा जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायची आहे. ओके, बघा क्रमांक या ठिकाणी क बांगडी व चुडा हे चुकीचे, उरलं काय ड कडी आणि कड्या. ओके, बघा या ठिकाणी क्रमांक आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार बघा जे की बांगडी आणि चुड्या हे असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. 8वा काय म्हणतो, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ओके, तर बघा मित्रांनो गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे या ठिकाणी कोणी लिहिला? तर जो की बघा क्रमांक महात्मा फुले यांनी मित्रांनो लिहिलेला बघा जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो एकदम सोप्या प्रकारचे बघा या ठिकाणी मित्रांनो ग्रंथ देखील या ठिकाणी TCS पॅटर्न 2023 साली मित्रांनो बघा या ठिकाणी फार्मासिस्ट या पदासाठी विचारलेले होते. ओके, म्हणून काय करा मित्रांनो एकदम जेवढे होतील बघा तेवढे सोपे मित्रांनो प्रश्न तुम्ही GKGS आणि मराठी ग्रामरचे करण्याचा प्रयत्न करा. ओके, पुढचं 9वा काय म्हणतो बघा, तर कातर शब्दाचा अर्थ असलेला या ठिकाणी आपल्याला पर्याय आता ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो कातर या शब्दाचा अर्थ असलेला पर्याय बघा जो की क्रमांक आहे. व्याकुळ मित्रांनो हा जो बघा शब्द या ठिकाणी कातर या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे 10वा बघा, वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंधाला काय म्हणतात? ओके मित्रांनो बघा वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद मित्रांनो यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात? तो जो की बघा क्रमांक ब प्रयोग या ठिकाणी म्हणतात जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. प्रयोग म्हणतात. ओके, वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद मित्रांनो यांच्या परस्पर संबंधाला या ठिकाणी काय म्हणतात? प्रयोग म्हणतात. पर्याय क्रमांक ब या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढे 11वा, तुतारी ही प्रसिद्ध कविता कोणाची आहे? तर तुतारी ही जी मित्रांनो प्रसिद्ध कविता आहे बघा ही कोणाची आहे? तर जो की बघा क्रमांक कृष्णाजी केशव दामले या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, क्रमांक बघा या ठिकाणी काय तर बघा कृष्णाजी केशव दामले या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे कासव साप पाली सुसर्व मगर हे कोणत्या सपृष्टीशी संबंधित आहेत? तर बघा कासव साप व पाली सुसर आणि मगर हे मित्रांनो बघा 4-5 मित्रांनो हे प्राणी आहेत हे कोणत्या सपृष्टीशी संबंधित आहेत? तर बघा जो की क्रमांक सरीसृप या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणारे बाजू की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. काय तर कासव साप पाली सुसर्व मगर हे मित्रांनो बघा हे प्राणी कोणत्या सपृष्टीशी संबंधित आहेत? तर बघा क्रमांक ब सरीसृप या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे 13वा काय म्हणतो
तर ग्रेट हिमालयन ओके नॅशनल पार्क हिमाचल प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हिमाचल प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा जो की या ठिकाणी क्रमांक बघा क बघा मित्रांनो कुल्लू या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क मित्रांनो हिमाचल या प्रदेशातील बघा, जो की कुल्लू मित्रांनो बघा या नावाच्या जिल्ह्यामध्ये, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे बघा. 2023 झालेल्या मित्रांनो प्रश्नांचं मित्रांनो ठिकाणी आपण रिपीटेशन या ठिकाणी करत आहोत. मग आत्ताच्या आता बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहताच या ठिकाणी सर्व काही प्रश्न बघा पाठांतर करून घ्या. ओके पाठांतर करून घ्या आणि अद्याप जर तुम्ही आपला 2000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा बाय केला नसेल, अवश्य आपला हा महाठोकळा बाय करून घ्या. बघा तुम्हाला मित्रांनो महाठोकळ्यामध्ये आजवर बघा TCS पॅटर्नने रिपीट केलेले PYQ GK GS व करंट अफेअर्सचे प्रश्नसंच तुम्हाला बघा या ठिकाणी आपल्या या परीक्षेसाठी मिळून जातील. म्हणून बघा अवश्य बाय करा. बाय करण्यासाठी काय तर 74 14 93 93 07 बघा हा आपला क्रमांक आहे बघा. परत एकदा सांगतो या ठिकाणी 74 14 93 07 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 90 रुपये पे करा. पे केली जी बघा स्क्रीनशॉट तुम्ही नंबरच्या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकून टाका. अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके अवश्य बाय करा बघा, कारण 100% मित्रांनो परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार मित्रांनो आम्ही तुम्हाला तेच देणार. म्हणून काय मित्रांनो आपला हा महाठोकळा आत्ताच्या आता बाय करा आणि सर्व काय प्रश्न बघा आत्ताच्या आता मित्रांनो पाठांतरमधले करून घ्या. ओके तर प्रश्न पुढचा बघा आता काय म्हणतो. तर काय म्हणतो 14 एट्रोपिन हे औषध डॅश डॅश पासून बनवतात. तर एट्रोपिन हे जे मित्रांनो औषध आहे बघा, हे औषध कशापासून बनवलं जातं? तर बघा जो की प्रक्रमांक वनस्पतीच्या स्त्रोतापासून मित्रांनो बघा एट्रोपिन हे औषध या ठिकाणी बनवलं जातं, जो की बघा लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके प्रक्रमांक बघा जे की वनस्पती स्त्रोत या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो औषध अवशोषणाचा दर आणि व्याप्ती डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर औषध अवशोषणाचा दर आणि व्याप्ती डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर बघा जो की क्रमांक जैव उपलब्धता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणारे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं बघा जैव उपलब्धता मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 16 समाजसेवी औषधालयमधील एका प्रभावी संघाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर बघा समाजसेवी औषधामध्ये मित्रांनो औषधालयमधील एका प्रभावी संघाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर बघा जो की क्रमांक ब संघर्ष निर्मिती मित्रांनो बघा हे या ठिकाणी वैशिष्ट्य नाही, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके बघा क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके असू द्या लक्षामध्ये. पुढे दातांवरील आयोडीनचे डाग डॅश डॅशद्वारे काढले जाते. तर बघा मित्रांनो दातांवरील आयोडीनचं जे मित्रांनो डाग असतं बघा ते कशाद्वारे काढलं जातं? तर बघा जो की क्रमांक क जे की सोडियम थायोसल्फेट मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे बघा. काय तर सोडियम थायोसल्फेट या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. 18 काय म्हणतो दातांची बघा दातांची संवेदनशीलता कमी करणारे कारक काय मित्रांनो दातांची संवेदनशीलता कमी करणारे कारक डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. तर बघा मित्रांनो दातांची संवेदनशीलता कमी करणारे कारक मित्रांनो काय म्हणून ओळखले जाते? तर बघा जो की क्रमांक ड ऑप्ट्युडेंटस मित्रांनो बघा ऑप्ट्युडेंटस मित्रांनो बघा या नावाने मित्रांनो या ठिकाणी काय दातांची संवेदनशीलता कमी करणारे कारक मित्रांनो म्हणून ओळखलं जातं बघा. काय तर ऑप्ट्युडेंटस मित्रांनो या ठिकाणी क्रमांक ड बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. योग्य क्रमांक ड असू द्या लक्षात. पुढे हां काय म्हणतो औषध वितरण प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजे डॅश डॅश होय. तर मित्रांनो बघा औषध वितरण प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजे कोणता होय?
तर बघा जी की क्रमांक रुग्णाचे समुपदेशन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. क्रमांक बघा जे की रुग्णांचे समुपदेशन आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे, असू द्या लक्षामध्ये तुम्हा सर्वांच्या. पुढे शेवटचा प्रश्न काय म्हणतो, तर खालीलपैकी कोणते एक घरगुती निदान साधन आहे मित्रांनो. बघा या चारपैकी कोणते एक खालचे घरगुती निदान साधन आहे, तर बघा जो की क्रमांक ब तापमापी जे मित्रांनो बघा एक घरगुती निदान साधन आहे, जो की मित्रांनो तुम्हा सर्वांना लक्षात या ठिकाणी ठेवायचं. ओके. तर बघा मित्रांनो हे होते या ठिकाणी बघा 2023मध्ये DMARच्या एक्झाममध्ये मित्रांनो फार्मासिस्ट या पदासाठी मित्रांनो विचारण्यात आलेले प्रश्न संच. जर तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला अवश्य लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत अवश्य आपला हा संपूर्ण का भाग शेअर करा आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा का नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.